नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एक अतिशय महत्त्वपूर्ण नोटीस नुकताच प्राप्त झालेली आहे. ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं विद्यार्थी व पालकांना मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन केलं जातं. त्यामधीलच इंजिनिअरिंगची एक महत्त्वपूर्ण प्रवेश प्रक्रिया असते, ज्यासाठी अनेक विद्यार्थी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये एनरोल असतात. ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये एनरोल असलेले विद्यार्थी आणि यासोबतच महाराष्ट्रामधील तमाम विद्यार्थी जे आपले व्हिडिओ फेसबुकला आणि यूट्यूबला बघतात, त्या सगळ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं जे शेड्यूल प्राप्त झालेलं आहे, इंजिनिअरिंगचं वेळापत्रक प्राप्त झालेलं आहे, त्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. सगळ्यात पहिले एक महत्त्वाचा बदल यावर्षी झालेला होता, तो म्हणजे सिटी सेलनं यावर्षी 2 वेळेस परीक्षा कंडक्ट केली PCM ग्रुपच्या संदर्भाने. आणि या दोन्ही परीक्षेपैकी ज्या परीक्षेचा निकाल आपला चांगला आहे किंवा जास्त आहे, तो रिझल्ट आपण या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत वापरणार आहोत. यासोबतच अनेक विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांनी JEEची पण परीक्षा दिली होती, तोही स्कोर आपल्याला या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत त्या ठिकाणी वापरता येणार आहे. तर रिझल्ट ऑलरेडी पब्लिश झालेला आहे आणि रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होतील या संदर्भानं आपण वाट पाहत होतो. फायनली सिटी सेलच्या वतीनं या संदर्भातलं शेड्यूल आलेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. पण वेळापत्रक सांगण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना आहेत, ज्या फार महत्त्वाच्या आहेत, त्या सुरुवातीला घेऊया आणि नंतर शेड्यूल आपण त्या ठिकाणी डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला ऑफिशियल जे पोर्टल आहे mahaCET.org या ऑफिशियल पोर्टलला रजिस्ट्रेशन करायचं असणार आहे. जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी महाराष्ट्र CETची PCM ग्रुपची परीक्षा दिलेली होती, त्यांना नव्यानं फीस भरण्याची गरज नाही आहे. फीस कुणाला भरावी लागेल? असे विद्यार्थी ज्यांनी CET परीक्षा दिलेली नाही आहे, केवळ JEE दिलेली आहे परंतु प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना फीस भरावी लागेल. एक विषय असा असू शकतो की JEEमध्ये चांगले गुण आहेत, CETला नॉमिनल किंवा जेमतेम गुण आहेत, परंतु आपण जर CETचं रजिस्ट्रेशनमध्ये बाकी डिटेल्स घेतले त्यांचे, तर आपल्याला फीस भरावी लागणार नाही. कमी गुण जरी असतील तरी आपण CETच्या स्कोरचा वापर त्या ठिकाणी करावा, जेणेकरून आपल्याला अतिरिक्त जे शुल्क आहे, फीसचं शुल्क आहे, ते भरावं लागणार नाही. त्यामुळं JEE प्लस CETच्या स्कोरसह आपण प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो. बरं, जे मुलं अदर स्टेटचे आहेत किंवा ज्यांनी फक्त JEE दिलेली आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असतील, तर अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाण्यासाठी ऑफिशियली 1300 रुपये फीस आहे. अर्थात ज्यांनी CET दिलेली असेल त्यांना ही फीस लागू नसेल. असे विद्यार्थी जे रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात, ज्याच्यामध्ये SC, ST, VJMT, NT1, NT2, NT3, SBC, OBC, SCBC, PWD कॅन्डिडेट आणि ट्रान्सजेंडर आणि ऑर्फन कॅटेगरी, तर या सगळ्या विद्यार्थ्यांना 1000 रुपये फीस त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाण्यासाठी भरावी लागेल. अर्थात आपण CET दिले नसेल तर ज्यांनी फक्त JEE दिली आहे त्यांना हा विषय लागू असेल. आता आपण पुढे जाऊया. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जात असताना 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. पहिलं, आपलं ऑफिशियल पोर्टलवर रितसर रजिस्ट्रेशन, त्यासाठी रितसर डॉक्युमेंट स्कॅनिंग करणं, अपलोड करणं, ही सगळी प्रक्रिया. आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हेरिफिकेशनची प्रक्रिया, म्हणजे आपण त्या ठिकाणी एक सेंटर निवडू शकतो, ज्याला स्क्रुटिनी सेंटर म्हणूया आपण, आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं असतं. जे डॉक्युमेंट आपण रजिस्ट्रेशन प्रक्रियेत वापरले, अपलोड केले, ते डॉक्युमेंट ओरिजिनल फॉर्ममध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला फिजिकली विद्यार्थ्याला संबंधित स्क्रुटिनी सेंटरला उपलब्ध व्हावं लागतं, प्रेझेंट व्हावं लागतं आणि त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागते. तर रजिस्ट्रेशन हा पहिला टप्पा, व्हेरिफिकेशन हा दुसरा टप्पा. या संदर्भानं आज ऑलरेडी 2 जुलै आहे आणि आज 2 जुलैलाच रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल या संदर्भातली नोटिफिकेशन आलेलं आहे. अर्थात अजून तरी सिटी सेलची रजिस्ट्रेशनची लिंक, जी BE-BTechची लिंक आहे, ती ॲक्टिवेट झालेली नाही आहे. लास्ट डेट काय असणार आहे रजिस्ट्रेशनची, तर ती असणार आहे 12 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत. थोडक्यात जवळजवळ 10 दिवस आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. अर्थात आजचा दिवस तर संपला आहे. उद्या कदाचित ही लिंक ॲक्टिवेट झाली तर मग परवापासून व्हेरिफिकेशन मुलांना त्या ठिकाणी करता येईल. व्हेरिफिकेशनसाठी 13 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंतिम डेट असणार आहे, म्हणजे 1 दिवस ॲडिशनल व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी असणार आहे. थोडक्यात काय, तर रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला 2 तारखेपासून 12 तारखेपर्यंत वेळ आहे. व्हेरिफिकेशनला 1 दिवस ॲडिशनल, म्हणजे 13 तारखेपर्यंत त्या ठिकाणी वेळ उपलब्ध आहे, अर्थात 5 वाजेपर्यंत.
आणि आता यानंतर पुढचा जो टप्पा असणार आहे तो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी पब्लिश होईल त्या संदर्भानं, तर 15 तारखेला ही लिस्ट आपल्याला पब्लिश होताना त्या ठिकाणी पाहायला मिळेल. हा झाला तिसरा टप्पा. म्हणजे पहिलं रजिस्ट्रेशन झालं, पहिला टप्पा, दुसरं व्हेरिफिकेशन, तिसरं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश होणं. यानंतर ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे जर काही त्यांच्या डिटेल्समध्ये काही चूक असेल तर ते करेक्ट करण्यासाठी, ग्रीव्हन्सेस रेज करण्यासाठी 16 तारखेपासून 18 तारखेपर्यंत त्या ठिकाणी वेळ उपलब्ध आहे. फायनल मेरिट लिस्ट ही 20 जुलैला त्या ठिकाणी पब्लिश होईल. आणि त्यानंतर कॅप राऊंडचं जे शेड्यूल असेल ते येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे चॉईस फिलिंगच्या संदर्भानं ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उपलब्ध होईल. तुर्तास रजिस्ट्रेशन 2 तारखेपासून 12 तारखेपर्यंत, व्हेरिफिकेशन 13 पर्यंत, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 15 तारखेपर्यंत, ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी 16 पासून 18 पर्यंत वेळ आहे. आणि फायनल मेरिट लिस्ट ही 20 जुलैला त्या ठिकाणी पब्लिश होणार आहे. सो जे विद्यार्थी या 2026-27च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांनी या सूचनेची नोंद घ्यावी. ज्याही विद्यार्थ्यांना ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रियेमध्ये जायचं आहे, मदत घ्यायची आहे, काउन्सिलिंग जॉईन करायची आहे, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण नक्की आमच्याकडे येऊ शकता, व्हिजिट देऊ शकता, माहिती घेऊ शकता आणि मग एनरोल करू शकता. सो थोडक्यात महाराष्ट्र सिटी सेलच्या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहे त्याची पूर्तता करून दिलेल्या वेळेनुसार आपली प्रक्रिया आपण सगळ्यांनी पूर्ण करावी ही एक महत्त्वाची सूचना देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.